बारामतीमध्ये खरं तर काल एक पत्र व्हायरल झालं. या पत्रामुळे खरं तर बारामती शहर परिसरात एक वेगळीच चर्चा निर्माण झाली. हे पत्र होतं समरसता बंधुता परिषद 2025चं आणि यामध्ये हे पत्रावरती खरं तर फोटो आपण पाहिला तर एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसऱ्या बाजूला RSSचे हेगडेवार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. खरं तर हे पत्र नेमकं काय आहे आपण ते पत्र बघितल्यानंतर लक्षात आलं की हा एक RSSचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांचा नामोल्लेख होता. खरं तर हे पत्र हातात आपण पाहिल्यानंतर आपला विश्वास बसला नाही. मात्र बारामती परिसरात या पत्रात अनेक चर्चा झाल्या. बारामती परिसरामध्ये एक वेगळीच चर्चा या पत्रामुळे खरं तर निर्माण झाली आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी आहेत. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून RSSला विरोध करणारे RSSचे वैचारिक विरोधक म्हणून काळूराम चौधरी ओळखले जातात. गेल्या 30 वर्षापासून पवारांना देखील कडाडून विरोध त्यांनी केला आणि अखेर वयाच्या 21व्या वर्षी त्यांची मुलगी बारामतीच्या नगर परिषदेमध्ये गेली. आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल? खरं तर हे पत्र काल जे व्हायरल झालं त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही RSSला विरोध करताय आणि या पत्रामध्ये जो RSSचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तुमची लागते. काय कसं आहे, काय नेमकं वाटतंय? हे जे पत्र आहे ॲडिट केलेलं पत्र आहे. मी पोलीस स्टेशनला बी हे केलं. नंतर तक्रार दिल्यानंतर त्या पोलीस स्टेशनमध्ये जी चौकशी झाली त्याच्यामध्ये सुद्धा निष्पन्न झालेलं आहे हे पवाराच्या हरिजनांनी खोडसळपणा केलेला आहे. RSSच्या हेगडेवार जे आहे ना, हेगडेवार त्याच्या ओरिजिनल बापाचं आणि आईचं नाव मी सांगितलं यूट्यूबला बघा. त्याच्या अख्खी वंशावळ सांगितलेलं आहे, मी सांगितलेलं आहे. म्हणजे यांचं जे डॉक्टर मुंजेंचं आणि जे चरित्र आहे लिहिलेलं आहे ते चरित्र वाचा. त्या चरित्रात यांचा सगळा इतिहास आहे. हे देशद्रोही संघटना आहे. या देशद्रोही संघटनेबरोबर किंवा ही धर्मद्वेषी माणसात जातीत भांडण लावणारं हे संघटन, या संघटनेचा जन्मापासून मी विरोधक आहे. त्या विचाराचा विरोधक आहे, त्या लोकांचा नाही. म्हणजे जे विचार असतात त्या विचाराला विरोध करतो आणि तो विचार माझा मरेपर्यंत राहणार आहे. खरं तर मग आता निवडणुकाही ओपत आहेत. या निवडणुकीमध्ये तुमची मुलगी चांगल्या मताधिक्याने निवडून आली. हे पत्र नेमकं का व्हायरल केलं असं, काय नेमका त्या पाठीमागचा हेतू वाटतोय तुम्हाला? तोच प्रकार आहे जेणेकरून SC ST आणि OBC, बारामतीतला OBC बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 95% हा RSSच्या चंगुलमध्ये आलेला आहे आणि त्या RSSच्या चंगुलमध्ये आलेल्या OBCला मी बाहेर काढलेलं आहे आणि म्हणून हा खोडसाळपणा केलेला आहे. आणि हे खोडसाळपणा करायला हिथं जे नावं टाकलेले आहेत हे खापरे महार आहेत. खापरे बाबासाहेब ज्यांना खापरे महार म्हणायचे त्या खापऱ्या महारांनी केलेलं आहे आणि पवाराच्या हरिजनांनी. हरिजन म्हणजे रांडाचं पोरगं आणि जी पवाराच्या हरिजन म्हणतोय मी त्यांना, त्या हरिजनांनी केलेलं काम आहे. काळूरामचं नाही, काळूराम 2 बापाचा नाही, काळूरामचा बाप एक आहे. काळूराम चौधरी निळा झेंडा घेऊन निघालेला आहे. निळा झेंडा मरेपर्यंत काळूराम बरोबर असणार आहे. मेल्यानंतर बी काळूरामच्या ध्येयावर तोच निळा झेंडा असणार आहे. काय हेतू असावा? हे पत्र व्हायरल काढल्यामागे नेमका काय हेतू असावा? तुम्ही एका पक्षाचा उल्लेख केला, त्या पक्षाचे पदाधिकारी बाहेरून तुम्हाला भेटायला आले, तुमच्या मुलीचं त्यांनी अभिनंदन केलं, मात्र इथल्या स्थानिक लोकांकडून असं काही प्रकार केला असं वाटते तुम्हाला? RSSचा एजंट अमर साबळेंनी ज्यावेळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलले होते तेव्हा त्या RSSचा दलाल एजंट अमर साबळेच्या घराला काळं लावणारा काळूराम चौधरी होता. काळूराम चौधरीनं काळं लावलेलं आहे. अमर साबळे गो बॅक. तुमच्याकडे त्याच्या विज्युअल आहेत, यूट्यूबवर ते सगळं आहे, ते बघायचं सगळं, तिथं सगळं स्पष्ट होतं आहे. हे आता हे काम पवारांना जे मिळालेले आहेत म्हणजे मग काय झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचा रिझल्ट लागला, मग त्याच्यात वंचितचे आले, RPIच्या गटाचे वेगवेगळे, आता कोण घड्याळावर कोण कमळावर लढतात ती पण आले. परंतु देशभरामध्ये चर्चा जर कोणाची झाली असेल तर ती माझ्या लेकीची झाली. 21 वर्षाची संघमित्रा ही पवारांच्या बारामतीत बाबासाहेबाच्या हत्तीवर निवडून आली आणि याचा जी मोरल एकदम तयार झाला, चेतना तयार झाली, जागृती आली आणि समाजातले युवक युवतींचा ओघ बहुजन समाज पार्टीकडे वळायला लागला. त्याच्यामुळं हा खोडसळपणा पवाराच्या हरिजनांनी केलेला आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या मी आंबेडकरवाद्यांना सांगेल, काळूराम चौधरीच्या रक्तात कधीच भेसळ नसणार आहे. काळूराम चौधरी
100% नाही, 2001% आंबेडकरवादीच आहे आणि आंबेडकरवादीच राहणार आहे. येणाऱ्या पंचायत समिती निवडणूक आहेत, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, तुम्ही त्या संदर्भात हाके सरांबरोबर फिरताय, प्रचार करताय, लोकांचा प्रतिसाद मिळतोय. मात्र हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर बहुजन समाजाची नाराजी तुमच्यावर येईल असं वाटतंय का, किंवा नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ह्याचा काही परिणाम होऊ शकतो का? बहुजन समाज एवढा काय दूध खुळा राहिला आहे तेव्हा. बहुजन समाजाने बाबासाहेबाच्या हत्तीला पवाराच्या छातीवर नाचावलं आहे. तो बहुजन समाज आता काय दूध खुळा राहिलेला नाही. त्याच्यामुळं असल्या खोडचळ आता ही ॲडिट केलेलं दिसतंय ना, स्पष्ट दिसतंय. हो काय ह्याच्यावरती नंबर आहेत, सोशल मीडियावरती कोण व्हायरल करतंय? इथले वंचितचे कार्यकर्ते करतात. का करतात त्यांना विचारा ना, नाही तर या माझ्याबरोबर. हे पत्र पण नेमकं कोणी तयार केलंय, तुम्हाला काय वाटतं? हे पवाराच्या हरिजनांनी केलं आहे. ज्यांना आपला बाप शरद पवार बनवायचा आहे त्यांनी काय बनवलेलं आहे आणि त्यांनीच हे केलेलं आहे. त्यांनीच केलेला खोडसळपणा आहे. हा खोडसळपणा आहे. काळूराम चौधरी बाप बदलणारा तुमच्यासारखा नाही. खरं तर गेल्या 30 वर्षाचा संघर्ष आहे तुमचा. मुलगी निवडून आली, काय काळूराम चौधरींच्या मनात आता वेगळं काय आहे का? नाही, अजितदादांचं स्वप्न साकार करायचं आहे ना. अजित पवारांचं स्वप्न आहे की बारामती झोपडपट्टी मुक्त करायची. तर अजित पवारांचं स्वप्न कोण आता पूर्ण करणार? त्यांच्या पोरांना तर वेळ नाही जमिनी घेण्यापासून. मग माझी पोरगीच करणार ना. नाही, बहुजन समाज पार्टीचा मोठा संघर्ष आहे. असं असताना मुलगी निवडून आली, बारामतीमध्ये आता चर्चा देखील आहे. अजित पवार जे अपक्ष नगरसेवक निवडून आणले आहेत त्यांना संपर्क करतायत. तुमच्या मनात काय वेगळं आहे का तसं? हे राष्ट्रीय पक्ष आहे, एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे बहुजन समाज पार्टी, जी आंबेडकरी पार्टी आहे. फुले शाहू आंबेडकरांना सुरुवातीला कांशीराम साहेब जेव्हा उत्तर प्रदेशात गेला ना, तो यूपीवाली म्हणायची एक काशीरामजी पता नाही महाराष्ट्र से 2 फेटेवाले और एक टाईवाला बाबा लेके आया है. अशा परिस्थितीत 4250 किलोमीटर सायकल चालवून समजू SC ST OBC मायनॉरिटीला तयार केलेला आहे. एवढा कष्ट माझ्या महापुरुषांनी घेतलं आहे. ते महापुरुषाचं आंदोलन मी असा विकील, मी असा 2 बापाचा 4 बापाचा आहे का? यांच्यासारखा या खापऱ्या महारांसारखा मी नाही. त्याच्यामुळं मी 100% बौद्ध आहे. माझ्या पोरीचं नाव संघमित्र आहे. खरं तर अनेकदा RSSच्या लोकांकडून तो उल्लेख केला जातो, सोशल मीडियावरती व्यक्त केलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला खरं तर भेट दिली होती असं सांगितलं जातं. काय नेमकं काय तथ्य याच्यामध्ये? 100% खोट आहे. बाबासाहेब हयात असताना केसरी त्यांचा ते रेफरन्स कशाचा देतात की केसरीला एवढीशी बातमी आली. अरे ज्या केसरीला पैसे देऊन बाबासाहेबाची जाहिरात छापली नाही त्या केसरीने बरं ही बातमी छापली. बरं ह्या बातमीचा आधार घेऊन आम्ही केंद्रीय माहिती आयोगाला माहिती मागवलेली आहे. तर केंद्रीय माहिती आयोगाने आमचं पत्र आंबेडकर फाउंडेशन जी केंद्रीय संस्था आहे त्याला वर्ग केलं आणि केंद्रीय माहिती आयोगाकडून आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बाबासाहेबांनी कधीही केव्हाही कुठंही संघाच्या शाखेला भेट दिलेली नाही. त्याच्यामुळं संघ ही खोट्यात ह्याच्यावर आधारित आहे ना. संघाचं पहिल्यापासून खोटंच चालू आहे. त्याच्यामुळं हा पण खोटाच प्रचार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला यश मिळालं, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही उपात आहेत. काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत लोकांमध्ये फिरताय, सभा घेताय, काय कसा प्रतिसाद मिळतो? 1चे 4 होतील. 1 नगर परिषदेला आलाय, 4 तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला येणार आहेत आणि ते होणार आहेत. तसं बहुजन समाज तयार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला जो OBC समाज आहे तो आता फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरती याला तयार झालेला आहे, अंबारी बसायला तयार झाला आहे. त्यांना माहीतच नव्हतं महात्मा ज्योतिबा फुलेंना परांजपे त्यांचाच मित्र ब्राह्मण परांजपेच्या वरातीतून हाकललं होतं म्हणून माहीत नव्हतं OBCला. मी सांगितलं आहे मंडल आयोग लागू करायसाठी बहुजन समाज पार्टी मान्यवर कांशीराम साहेब आणि परम आदरणीय बहीण मायावतीजींनी काय काय केलेलं आहे हे मी समजावलेलं आहे. आणि 4250 किलोमीटर सायकल चालवली मंडल आयोगासाठी बाबासाहेबांनी OBCसाठी राजीनामा दिला हे मी सांगितलेलं आहे. बहीण कुमारी मायावतीजी यांनी संसदेला कांशीराम साहेबांबरोबर 300 दिवसापेक्षा जास्त घेराव घातला होता OBCच्या मंडल आयोगासाठी. हे मी समजावलं आहे. तुमच्याकडे रेकॉर्ड आहे ना ते जे OBCच्या मोर्चामध्ये केलं आणि तिथून एक OBCमध्ये बहुजन समाज पार्टी आणि मान्यवर कांशीराम साहेब बहीण कुमारी मायावतीजी यांच्याबद्दल जी आपुलकी तयार झालेली आहे ती आपुलकी तोडण्यासाठी माझ्या पार्टीच्या विरोधात असला खोडसाळपणे प्रचार इथल्या पवाराच्या हरिजनांनी लावलेला आहे. 2 दिवसापूर्वी पंधरेमध्ये एक सभा झाली. त्या सभेमध्ये तुम्हाला बहुजन समाजाला का सांगावं लागतंय की ही जातीची नाही तर नीतीची लढाई आहे?
बघा ही जर लढाई जातीची असती तर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु चोका मारायला मानलं असतं, परंतु ही लढाई जातीची नाही, ही नीतीची आहे. म्हणून बाबासाहेबांनी ओबीसी असणाऱ्या बुद्धांना, ओबीसी असणाऱ्या कबीरांना, ओबीसी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं. ही जी लढाई आहे ही नीतीची आहे, जातीची नाही, रक्ताची नाही. म्हणून मी समजावतोय ते. शेवटचा प्रश्न घेतो, हे जे काय पत्र व्हायरल केलं या संदर्भात पोलिसांमध्ये काय तक्रार करणार आहात? नाही, मी तक्रार ऑलरेडी यांशी दिलेली आहे, परंतु हे करणारे लहान मुलं आहेत, त्यांच्याकडून करून घेणारे पवाराचे हरिजन आहेत आणि ते उघड झालेलं आहे. तुम्ही म्हणताय हे लहान मुलं आहेत, पण असे प्रकार वेळेस रोखले पाहिजे असं वाटतं? ॲडिट करणारं लहान पोरग आहे, नाही जे मोठे आहेत का नाही किड पडून मरणार आहेत. तो भाड्यावर तुम्हाला दलाली करायची तर करा की, बाबासाहेबाच्या नावावर नाही ना असं छाती ठोकून यायचं इथं चौकात. भिड्याचा बॅनर कोणी फाडला होता? काळूराम चौधरीनं. आमर साबळेला विरोध कोणी केला होता? काळूराम चौधरीनं. फडणवीस अमित शहाच्या सभेला विरोध कोणी केला होता? काळूराम चौधरीनं. RSSच्या संचलनात मध्ये घुसून विरोध करणारा कोण आहे? काळूराम चौधरी आहे. त्या आपले गायकवाड काय संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाडांवर जे हल्ला झाला, निषेध नोंदवायला कोण होतं? काळूराम चौधरी होता. जिजाऊंची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर बाबा पुरंदरेचा पुतळा जाळणारा काळूराम चौधरी होता. तुम्ही आता एवढं पोटतिडकडून सांगताय, तुम्ही अप्रत्यक्षपणे नाव पण सांगितलं करताय, काय वाटतं कुणाकडे नेमका रोख आहे तुमचा? हे जे पत्र व्हायरल केलं नेमका रोख कुणाकडे? पवारांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांचे तर हरिजन आहेत, ते पवाराच्या हरिजनांवर आहे. तर खूप खूप धन्यवाद. हे होते बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी, ज्यांची मुलगी वयाच्या 21व्या वर्षी बारामतीच्या नगरपालिकेमध्ये गेली. येणाऱ्या कालावधीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत. अशात काल जे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झालं, या पत्रामुळे खरं तर एक वेगळी चर्चा निर्माण झाली. कारण काळूराम चौधरी हे असं व्यक्तिमत्व आहे जे व्यक्तिमत्व गेल्या 30 वर्षापासून पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांना कडाडून विरोध करतं. RSSची जी काय वैचारिक विचारसरणी आहे या विचारसरणीला सातत्याने विरोध करतात. मात्र याच RSSच्या एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी घातलं होतं. मात्र हे जे काही पत्र आहे हे पत्र एडिट केलेलं आहे असा आरोप त्यांच्याकडून केला गेला आहे. आणि ज्यांनी हे व्हायरल केलं त्यांनी सांगितलं ती लहान मुलं आहेत, पण खरं तर अशा गोष्टींना वेळीच आवरला बसला पाहिजे. या संदर्भात त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये एक NC दिलेले आहे. यामुळं पोलीस प्रशासनानं देखील हे सगळं करणारं षडयंत्र नेमकं कुणी केलं आहे हे उघडकीस आणणं खरं तर गरजेचं आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.